नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम। ओम श्री विठ्ठला पांडुरंगा राजया पांडुरंगा। ओम नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। ओम नमो कुंडलिका चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील सर्वांचा पाठांतराचा सर्वांना आवडणारा संतांचे उपकार सांगणारा अभंग आज या पूजेच्या निमित्त त्या ठिकाणी निवडलेला आहे। विठ्ठल या अभंगाचा त्या ठिकाणी भावार्थ आपल्याला असा त्या ठिकाणी सांगता येईल की तुकाराम महाराज या अभंगातून संतांचे उपकार त्या ठिकाणी सांगतात। संतांचे उपकार एवढे मोठे आहेत त्याचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला मापक सुद्धा त्या ठिकाणी आज कमी पडते। सरळ सरळ अर्थ जर आपण विचारात घेतला, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी। काय सांगायचे उपकार ती
देस. संत हे सहज जरी बोलले तरी समाजाचं कल्याण होत असतं. आणि शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलं, तुका मने वत्स धेनू याची जिद्दी तैसे मध्ये ती सांभाळित. शेवटच्या चरणामध्ये जशी गाय वासरांना त्या ठिकाणी सांभाळत असते, प्रेम करत असते, तशीच आई आपल्या लेकरांना जसं प्रेम करत असते, तसे संत हे भक्तांचं प्रेम त्या ठिकाणी भक्तावर प्रेम करत असतात. विठ्ठल या अभंगाचा सरळ असा भावार्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आता या अभंगाकडे निरूपण करण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य काय आहे तर त्या ठिकाणी परिहार त्या ठिकाणी सांगणं हे गरजेचं आहे. आज या विजेच्या निमित्त जगद्गुरु वैकुंठवासी तुकाराम महाराज यांचे उत्तराधिकारी बालाजी महाराज शास्त्री यांनी 11 वाजता सांगितलं, सर तुम्ही नेहमी विद्यापीठामध्ये कुठं व्याख्यान करतात, परंतु तुम्ही थोडा जर अभ्यास केला तर तुम्ही चांगल्या प्रकारचं कीर्तन सुद्धा करू शकता. त्यांच्या सांगण्यावरून मी आज सुरुवातीलाच पहिलं कीर्तन आपल्या गावामध्येच करण्याचं सद्गुरू वामन भाऊ, सद्गुरू भगवान बाबा, त्या ठिकाणी वैकुंठवासी तुकाराम महाराज, बालाजी महाराज, हनुमान आपले दक्षिणमुखी हनुमान यांनी बुद्धी सुचवल्यामुळं हे कीर्तन करण्याची सेवा मला आज त्या ठिकाणी मिळालेली आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने वामन भाऊच्या कृपेने भरपूर असं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परंतु मला ही कीर्तनरूपी सेवा पैशासाठी त्या ठिकाणी करायची नाही, फक्त सेवा म्हणून त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी ही कीर्तन त्या ठिकाणी करण्याचा छंद त्या ठिकाणी मला असल्या कारणाने भगवंताचं नामस्मरण करावं आणि पुढील आपल्या आयुष्यामध्ये नामाचं नामस्मरण करावं हे त्या ठिकाणी आज मला त्या ठिकाणी या सर्व संतांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मला आज ही कीर्तन रूपी सेवा करण्याचं आज मला त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कारण आपल्याला आयुष्यभर कितीही पैसा कमवला, कितीही धन कमवलं, ते सर्व धन आपल्याला त्या ठिकाणी सोडून जावं लागतं. फक्त आपलं नाव त्या ठिकाणी शेवटी कार्य जसं केलं त्या कार्यानुसार आपल्याला आपलं नाव त्या ठिकाणी मागत असतं. विठ्ठल आज आपल्याला हा जो अभंग त्या ठिकाणी निवडलेला आहे, काय सांगू आता संतांचे उपकार भज निरंतर जागावी ती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी हा पायी जीव थोडा. या अभंगाकडे त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी निरूपण करण्याचा जर त्या ठिकाणी विचार केला तर आपल्यावर अनेक घटकांचे अनेक त्या ठिकाणी व्यक्तींचे उपकार या मानवी देहावर त्या ठिकाणी आपल्याला आहेत. सर्वात प्रथम उपकार जर असेल तर तो कुणाचा आहे? देवाचा आहे. का? देवाने आपल्याला हा मानव देह त्या ठिकाणी मिळून दिलेला आहे. जन्माला मानवी देहात त्या ठिकाणी जन्माला घातलेला आहे. देव अनेक घटकांना त्या ठिकाणी जन्म घालतो, पण मानव देह इतर घटकाच्या तुलनेमध्ये वेगळा आहे. का वेगळा आहे? तर मानवाला बोलता येतं, वाचा आहे मानवाला, इतर घटकाला वाचा नाही. मानवाने जे ग्रहण केलं ते त्याला प्रकट करता येतं, इतर घटकाला ग्रहण केलेलं प्रकट करता येत नाही. आणि असे अनेक प्रकारचे आपल्याला मानव देह आणि इतर घटक याच्यामध्ये फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणून देवाचा उपकार आपल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या ठिकाणी
पोटामध्ये जी आई घेते त्या मातेला आई म्हटलं जातं, माता म्हटलं जातं. ही भारत मातेचा उपकार आपल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचा जर विचार केला आपण भूमीवर राहतो, आपण चपला घालून बूट घालून त्या ठिकाणी वावरतो. आपण चालत असताना एखाद्याला सहज लाज जर लागली तर सहज समोरचा माणूस काय म्हणतो, तुझे डोळे गेले का? परंतु भारत माता आपल्या ह्या सगळ्या जनांचं त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी त्रास किती सहन करते, म्हणून तिला माता म्हटलं जातं. अमेरिकेला काय माता म्हटलं जात नाही, अमेरिका माता, इंग्लंड माता, भारत माताच काय म्हटलं जातं. तर भारतामध्ये अनेक संतांचा अनेक त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. आणि विशेषतः आपण जर पाहिलं भारतामध्ये इतर राज्य जर आपण सोडले आणि आपला महाराष्ट्र जर विचारात घेतला आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी समजते आणि महाराष्ट्रातून परत मराठवाडा ही सगळ्यात मोठी संतांची भूमी आहे. कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. परंतु इतर आपला जर जन्म दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये झाला असता तर तिथं संस्कृती आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. म्हणून भारत मातेचा उपकार हा मानव देहावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विठ्ठल दुसरा उपकार कोणाचा आहे आपल्या मानव या देहावर किंवा घटकावर, तर शेतकऱ्यांचा उपकार आहे. कारण शेतकरी अहोरात्र त्या ठिकाणी कष्ट करतात, त्या ठिकाणी पीक घेतलं जातं, रात्रीचा दिवस, दिवसाचा रात्र, आणि आपल्याला त्या ठिकाणी अनेक प्रकारचं धान्य निर्माण त्या ठिकाणी करत असतात. म्हणून शेतकऱ्यांचा उपकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नंतर दुसरा उपकार मानव देहावर आपण जर पाहिला तर तो कुणाचा उपकार आहे? सैनिकाचा उपकार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण भारताला सुरक्षित ठेवण्याचं कार्य हे सैनिक आपल्याला दिवस रात्र त्या ठिकाणी आपली देशाची जी सीमा आहे तिचं संरक्षण करण्याचं काम हे सैनिक अहोरात्र त्या ठिकाणी करत असतात. ते आपल्या सेवेपेक्षा आपलं घरदार, आपली पत्नी, आपली आई, आपले मुलं यांच्याकडे दुय्यम स्थान देऊन प्रथम स्थान कुणाला दिलं जातं? तर देश सेवेला, देश संरक्षणासाठी. म्हणून या मानवी देहावर सगळ्यात मोठा उपकार कुणाचा असेल? तो कुणाचा आहे? सैनिकाचा. विठ्ठल अजून उपकार आपल्यावर मानवी देहावर कुणाचा असेल तर तो आपल्या आईवडिलांचा उपकार आहे. आईवडिलांचा उपकार कशामुळं? आईवडिलांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. जन्माला घालून आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करून आपल्याला आपलं शिक्षण असेल, आपल्याला चांगल्या प्रकारचा व्यवसाय, चांगल्या प्रकारची नोकरी, चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी मार्ग ज्यांनी दाखवला ते आईवडील आहेत. त्या आईवडिलांचा उपकार हा आपल्या मानव देहावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु आईवडिलांचा जरी आपल्यावर उपकार असला तरी तो उपकार संतांच्या रांगेमध्ये, संतांच्या ओळीमध्ये बसू शकत नाही. का बसू शकत नाही? आपले आई वडील आपल्या शेजाऱ्याच्या मुलावर प्रेम करतात का? आपल्या नातेवाईकाच्या मुलावर प्रेम करतात का? कुणावर प्रेम करतात? फक्त आपल्याच अपत्यावर, आपल्याच मुलावर प्रेम करतात. म्हणून संतांच्या ओळीमध्ये, संतांच्या लाईन मध्ये हे जे उपकार आहेत हे बसू शकत नाही. असे उपकार जे आहेत ते आपल्याला 7 प्रकारचे उपकार आहेत. ते 7 प्रकारचे उपकार कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्याचं परतफेडीची अपेक्षा ठेवत नाही. विठ्ठल विठ्ठल पहिला आणि हे आपण उपकार सांगितले हे सर्व परतफेडीचे उपकार आहेत. परंतु 7 असे उपकार आहेत की ते उपकार परतफेडीची अपेक्षा आपल्या
सूर्य जर उगवला नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल? अंधार, तिकडे तिकडे अंधार अंधार राहील आणि अंधारामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचं काम कार्य आपल्याला करता येणार नाही. शेतकऱ्यांना शेतात जाता येणार नाही, नोकरदाराला नोकरीला जाता येणार नाही. काय होईल? जर सूर्याचा प्रकाश जर पडला नाही तर त्या ठिकाणी आपल्या या व्यक्तींना चालता चालता ठेसा लागतील, पडतील, लागल, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल. म्हणून सर्वात मोठा उपकार हा कुणाचा आहे? सूर्याचा आहे. परंतु सूर्य आपल्याकडून त्या ठिकाणी परतफेडीची अपेक्षा करतो का? नाही. दुसरा उपकार आपल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तो आहे चंद्राचा. चंद्र आपल्या गावातले चंद्रभान किंवा चंद्र नावाची मुलं नाही. चंद्र म्हणजे शीतलता निर्माण करणारा ग्रह. काय होतो? शीतलता. आणि दुसरं महत्वाचं काय, त्या ठिकाणी चंद्र आपल्याला मिळून त्याच्यामध्ये अमृत ग्रहण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि जे पीक आहे, हे जे अन्नधान्य आहे, हे निर्माण करण्याची ताकद चंद्रामध्ये आहे. चंद्र जर नसता तर आपल्याला हे आपण किती कष्ट केलं असतं, किती आपण जमिनीमध्ये त्या ठिकाणी बी पेरलं असतं, परंतु आपल्याला अन्नधान्य निर्माण, वनस्पतींनी अन्नधान्य निर्माण केलं नसतं. चंद्राचा उपकार आपल्यावर सर्वात मोठा आहे आणि तो काय आहे? तर तो परतफेडीची अपेक्षा करत नाही. त्याच्यानंतर कोणाचा आहे? ढगाचा उपकार मोठ्या प्रमाणामध्ये. ढग आपल्याला काय देतो? पाऊस देतो. आपण कितीही कष्ट केले, ढग जर आले नाही, पाऊसच पडला नाही, आपलं पीक पडणार नाही. म्हणून ढगाचा उपकार आपल्या या मानवी देहावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण पाऊस जर पडला नाही तर त्याच्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. आपल्या काळात पाहिलं, आता चालू असतं आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो. आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचबरोबर आपण दुसरं पाहतो की बाकी शेतीला पाणी देण्याचं तर दूरच राहिलं. म्हणून ढग जर मोठ्या प्रमाणामध्ये या ऋतूमध्ये जर आले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला अन्नधान्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येईल. म्हणून आपल्यावर ढगाचा उपकार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा उपकार कोणाचा आहे? नदीचा उपकार. नदी काय करत असते? निखळ त्या ठिकाणी चढ उतार जरी असला तरी वाहत जाते आणि पुढे भेटते समुद्राला भेटते. आणि अजून दुसरं काम काय करते नदी? आपलं पाप ताप धुवून करण्याचं काम नदी करते. आपल्या बाजूला आपली काय आहे? गोदावरी नदी. आपण तिला काय समजतो? गंगा. मानवाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या हस्तीचं जे आहे विसर्जन कुठे केले जाते? रक्षा विसर्जन गोदावरीलाच त्या ठिकाणी केले जाते. म्हणजे मानवाचं जे पाप झालेलं आहे सगळं धुवून करण्याचं काम नदी करत असते. परंतु नदी परतफेडीची अपेक्षा करते का? करत नाही. म्हणून नदीचा उपकार हा मानव देहावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विठ्ठल. अजून आपल्याला दुसरा उपकार कोणाचा सांगता येईल? गोमातेचा उपकार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला. गोमाता गाय. आपली माय जशी असते तशी गोमाता असते, गाय असते. आपल्या आई जेवढी दूध पाजत नाही त्याच्यापेक्षा जास्त गोमाता आपल्याला दूध पाजते. म्हणून गोमातेचा उपकार हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावर काय आहे? दूध कसं आहे? गोडही आहे आणि पवित्रही आहे. म्हणून गोमातेचा उपकार मोठ्या प्रमाणामध्ये. आता याचा दृष्टांत जर आपण विचारात घेतला, काही वस्तू गोड असतात, पवित्र नसतात. काही वस्तू गोडही असतात आणि पवित्रही असतात. दूध कसं आहे? गोडही आहे आणि पवित्र आहे. काही वस्तू
गाईचं गोपुत्र आहे, कडसर आहे, परंतु कसा आहे? पवित्र आहे. विठ्ठल काही वस्तू गोडही नसतात आणि कडूही नसतात, परंतु समाजामध्ये काही लोक ते डोळे झाकून पितात. या नारदाच्या गादीवर माफी करून सांगतो, काय आहे ते? दारू आहे. दारू गोडही नाही आणि पवित्रही नाही, परंतु काही लोक ते काय करतात? सेवन करतात. म्हणून काही वस्तू गोडही नाही आणि पवित्रही नाही. काही वस्तू गोड असतात परंतु त्या पवित्र नसतात. उदाहरणार्थ चहा आहे. चहा किती प्यावत आपण? चहा आपल्याला आवश्यक आहे का? नाही. आता सगळ्यांनी ठरवलं की साखर आहे, आपण गोड आहे म्हणून किती खावी? किलोभर खावी, 2 किलो खावी. जर जास्त खाली तर काय होईल? मधुमेह होईल, त्या ठिकाणी शुगर होईल. म्हणून गोड ही वस्तू गोड आहे परंतु ती पवित्र नाही, तिच्यामुळे दोषच निर्माण होतात. विठ्ठल अजून आपल्यावर दुसरे कुणाचे उपकार आहेत? ग्रंथांचे उपकार आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ग्रंथ सुद्धा आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. ग्रंथ आपल्याला संस्कृती निर्माण करून दाखवतात. ग्रंथ आपल्याला चांगल्या मार्गामध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न करतात. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा हे सगळे ग्रंथ जर निर्माण झाले नसते तर आपल्या देशामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये संस्कृती पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढली नसती किंवा हे शब्दाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं असतं. कशामुळे वाढलेलं आहे? संतांनी आपल्या ह्या ग्रंथांनी आपल्याला शिकवून दिलेली आहे. आणि नंतर सगळ्यात महत्वाचा उपकार कोणाचा आहे? तर तो उपकार आहे संतांचा. पहिल्या चरणामध्ये संताचे काय सांगू आता, संताचे उपकार काय सांगू आता, संताचे उपकार काय सांगू आता, संताचे उपकार काय सांगू आता, संताचे समाजामध्ये वावरत असताना आपण आढळतो कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय? उपकाराची जाणीव ठेवणं, त्याचं स्मरण करणं, त्याला काय म्हणायचं? कृतज्ञ माणूस. उपकार आपल्यावर येतं, अनेक लोकांचे उपकार येतात, परंतु त्याचं स्मरण करणं, त्याची जाणीव ठेवणं, हे कोण आपल्याला त्या ठिकाणी हे करतात? जाणीव कशासाठी ठेवायची? तर ते परत वेळ आपण त्या ऋणातून मुक्त होणं हे कोणता व्यक्ती त्या ठिकाणी करत असतो? तर कृतज्ञ माणूस करत असतो. म्हणून कृतज्ञ माणूस हा बोटावर मोजण्या एवढ्या समाजामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो, परंतु कृतज्ञ असणारी माणसं पावलं पावली आपल्याला त्यामध्ये समाजामध्ये दिसतात. विठ्ठल कृतज्ञ माणसं म्हणजे काय? त्या ठिकाणी उपकाराची जाणीव न ठेवणं, उलट त्याच्यावर अपकार करणं, याला कृतज्ञ माणूस.
आपण पाहतो देवाचा देव महादेव भोळा शंकर, या भोळ्या शंकराने दृष्टांताचा विचार करत असताना आपल्याला सांगता येतं की भोळ्या शंकराचा त्या ठिकाणी विचार की सहज सेवा केली की त्यांना प्रसन्न होणं आणि वरदान देणं. या भस्मासुराने काय केलं, भस्म निर्मिती करून त्या ठिकाणी शंकराकडे आणून काम करायचं. भरपूर सेवा केली कुणाची, शंकराची, भस्मासुराने. परंतु भस्मासुर नंतर कृतज्ञ त्या ठिकाणी काय, ज्याच्याकडून विद्या मिळवली त्याच्यावरच अपकार करण्याचं या भस्मासुरानं ठरवलं. शंकराचे सर्व मिळवण्याचं कार्य भस्मासुर. एवढंच नाही तर शंकराची पत्नी ही आपली व्हावी याच्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करू लागला. म्हणून शंकराने वर दिला आणि तो विष्णूने ऐकला. विष्णू म्हणजे भोळा शंकर वर दिला. शेवटी शंकर विष्णूकडे गेले. विष्णूलाच त्या ठिकाणी काय करावं लागलं, मोहिनीचं रूप धारण करावं लागलं. अमृत त्या ठिकाणी मंथन करत असताना मोहिनीचं रूप त्या ठिकाणी कोणी घेतलं, विष्णूने घेतलं आणि त्या ठिकाणी नाचकाम सुरू केलं. त्याच्यामध्ये एवढा मोहून गेला, त्याला वरदान काय दिलं होतं की भस्मवशी, डोक्यावर हात ठेवला की भस्मवशी. तर तो एवढा त्या ठिकाणी अनेक साधू संतांना तो अपकार करू लागला. आणि हे पाहिल्यानंतर विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूने मोहिनीचं रूप धारण करून काय केलं की त्याच्यामध्ये हे अमृत सिंचन करत असताना, नाचकाम सुरू करत असताना एवढा दंग तो हा होऊन गेला, कोण, भस्मासूर. आणि शेवटी त्या याच्यामध्ये दंग असणाऱ्या या रूपामध्येच त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो काय झाला, भस्म. मोहिनीच्या जागे भस्मासूर गेला, मोहिनीच्या जागे स्मरण करणारे हे मानव असतात. आणि जे स्मरण करत नाहीत उपकाराचं त्याला दानव म्हटलं जातं. हे चुकीचं नाही. तर संतांचे काय उपकार आहेत आपल्यावर, तर पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं जातं, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी भावे उतराय. आपण संतांसाठी काय दिलं पाहिजे. आपण आपला देह जरी संतांच्या पायावर अर्पण केला तरी संतांचे उपकार होऊ शकत नाही. विठ्ठल. दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं, दुसरं चरण काय आहे, काय द्यावे त्याची भावे
संतांच्या पायावर ठेवला तरी संतांचे उपकार हे आपल्या कडून भेटू शकत नाही. तेवढे संतांचे उपकार आहेत. काय उपकार आहेत तर तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं जातं? हाची संत सहज जरी बोलले तर समाजाचं कल्याण होतं. आणि आपण बोललो तर काय होतं? मारामारी होते, भांडण होतं, चुगल्या होतात, माणसं माणसात राहत नाही. म्हणून संतांनी सहज जरी बोललं तरी समाजाचं मानवाचं कल्याण होतं. पहा तुम्ही संत वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, त्यांच्या काळातले आपल्याला काही आठवत नाही, परंतु त्या काळातले जर त्या ठिकाणी आपले आपटेष्ट नातेवाईक आपले आहेत ते सांगत असतील, ते सहज जरी बोललं तरी त्या गावाचं त्या समाजाचं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण झालेलं दिसतं. कुठेतरी सप्ताह चालू होता वामन भाऊचा डोंगरामध्ये, आणि सप्ताह जवळ आला. ते गावाले म्हणले, भाऊ आपल्याकडं पाणीच नाही, सप्ताह कसा करावा, 12 वाटलेली पाणीच नाही. डोंगरातच कोणतं तरी गाव मला आठवत नाही. काय झालं? भाऊ आले, तपस्वी शंकराचा अवतार, त्यांनी आपलं कडक त्या कोरड्या बारोमध्ये टाकलं. आपोआप तिथं काय झाल्या उकळ्या फुटल्या तिथं. म्हणजे संत सहज जरी बोलले तरी समाजाचं कल्याण होतं. विठ्ठल शेवटच्या चरणामध्ये संत काय सांगत असतात? तुका माने वचा
आपल्या भक्तावर प्रेम करत असतात हे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं जातं.